सावन की घटा छाई ये देख के दिल झूमा ले प्यार ने अंगड़ाई जुई सुद्धा मैफलीत आली. भावा चल ना, इथे काय करतोय? का? अरे का म्हणजे बाहेर सगळे वाट बघते जेवणासाठी, चला लवकर. हो प्रसादाचं जेवण आहे आज. बरं मी जरा वॉशरूमला जाऊन येतोच. हा जुई बाळा तुझे बाबा सुद्धा जुन्या गाण्यांचे फारच रसिक आणि दर्दी आहेत. एकदम मजा येते त्यांच्यावर अशी मैफिल रंगवायला. बाबा तसं खूप बडबड आहे. असं ते ग, पण मला आवडतात अशी गप्पिष्ट माणसं. काय त्यांच्या बरोबर आम्ही आज गाणे म्हणले, एन्जॉय केलं नुसतं. आणि आजचा दिवस तर आमच्या लक्षातच राहणार आहे. आणि तो लक्षात राहण्यासाठी म्हणून दोघांचे फोटो काढलेत मोबाईल मध्ये आम्ही. फोटो हे बघ याच्यात बघ. काय मस्त आलेत ना फोटो एकदम. आहो हो हो चला, हाय कमांडची हाक आली आहे, मला गेलं पाहिजे. चला 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 चला. हा बोला का मग काय? अहो काय तुम्ही आला नाहीत? हा एवढे सगळ्यांनी मिळून आम्ही मजा केली, बाबा? तुम्ही आला नाहीत. काय नाही. बाबा तुमचा मोबाईल कुठे आहे? मोबाईल ना, एक मिनिट. हा अरे कामत माझा मोबाईल पाहिला का हो तुम्ही कुठे? बाबा हो मी मोबाईल मागतेय. हो ना तेच, कुठे तर तुम्ही पाहिला असेल तर मला वाटलं तर कुठेतरी. बाबा तुमच्या दोघांचे फोटो बघायचे राहून गेलेत ना. हा फोटो पाठवतो मी, मेसेज करतो तुम्हाला, फाईल करून पाठवून देतो. अहो बाबा फोटोज मला बघायचे आहेत, मोबाईल कुठे आहे तुमचा? एक मिनिट कामच जरा थोडं गडबड आहे. मी ना माझ्या सुनेशी बोलतोय, एक मिनिट. अगं मोबाईल माझा आलापकडे, त्याला चार्जिंगला लावायला दिला. हो बाबा विसरलोच मी, लगेच लावतो चार्जिंगला. ठीक आहे. जुई अरे चला जेवायला. बाबा तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. हा अगं काय झालं, मी बाबांचा मोबाईल चार्जिंगला लावत होतो. बरे हे सगळं मी बघते ना, तू जेवायला जा ना आधी. एक तर संध्याकाळपासून काही खाल्लं सुद्धा नाहीयेस तू. आज उपवास तर तुझा आहे ना, माझ्या अगोदर तू जेवायला हवं. हो आला, मी येते ना, मोबाईल चार्जिंगला लावते आणि येते लगेच. तू जा, तू हो पुढे पुढे हो. ऐक हो हो हो. हो. जुई काय झालं? अगं तुला एक सांगायचंच राहून गेलं. काय? अगं तू गोड दिसतेस. काय? तू खूप गोड दिसतेस. थँक्स. फक्त थँक्स. हो आणि आता जा जेवायला. गो. नो 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 जुई, नो नो, नाही 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 नाही, मी तुला इथे थांबूच देणार नाही, कळलं तुला? तू माझ्यासोबत चल, बस आणि जेव. मोबाईल चार्जिंगला लावून येते ना लगेच. दाखवतो मोबाईल, मीच लावतो चार्जिंगला. विषय संपव त्याचा. थांब. नो नो सोड जुई, थांब. तू चल 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 चल. झाला तो मोबाईल लागला चार्जिंगला, आपण जेवूया चल. फोटो डिलीट केलेस का ग? नाही ना बाबा, अजून तसंच आहे. बाबा काय झालं तुला? ठसका लागलाय का? मी पाणी देऊ का तुला? थांब एक मिनिट. नाही नाही नको. काय झालं बाबा? ठसका लागला? ठसका कसला, सेल्फीचा चसका नडलाय. काय झालं कैलासजी? सेल्फीचं काय म्हणालात? सेल्फी? हा सेल्फी कसली? हा. मी कुल्फी म्हणालो. काय कमाल झाली होती मलाई कुल्फी, वा. आणि स्वीट तर अगदी गोडच होतं.
छान होतं स्वीट. वा. काय आहे, आमच्या मालतीच्या महिला बचत गटामध्ये एक ताई आहेत, त्या ना हे सगळे पदार्थ घरीच बनवतात. हो का? हॅलो हॅलो. आणि ऑर्डर नेहमी वेळेत आणि घरपोच मिळते. वा. हा आणि त्यांच्याकडची रसमलाई तर एकदम फेवरेट आमच्या दादाची. हा दादा. अरे वा 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 वा. आणि तुझी नाहीये? म्हणजे सगळ्यांचीच एकदम फेवरेट. अहो, मी एक काम करतो, त्यांनी ना त्यांच्या जाहिरातीची एक इमेज मला मोबाईलवर पाठवली आहे, त्यात त्यांचा फोन नंबर आहे, तो तुम्हाला देतो. संध्या, काय साहेब? माझा फोन लावलाय ना चार्जिंगला, त्यातनं ते आपल्या ताईंच्या जाहिरातीचा फोटो शोध आणि त्यांचा नंबर दे कैलासजींना. देते की. संपलं आता सगळं. आई संध्या बघा कशी करते. संध्या 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 हॅलो हॅलो. डॉक्टरला बोलवायचं का? अगं येईल ती शुद्धीवर, काळजी करू नकोस. आणि समजा नाही चाली तर उदय, आलाप, गंधार कोणाच तरी पायमोजा आहेच. मोजा नको मोजा नको. ते बघ, पायमोजेचं नुसतं नाव काढत लगे उठून बसली. संध्या अगं काय झालं असं अचानक. फोटो गॅलरीतला फोटो. मला वाटतं आपण तिला थोडा वेळ आराम करायला देऊया. हा फोटो गॅलरी गॅलरी. तुला बोलायला त्रास होत असेल तर नको ना कष्ट घेऊस. हं? एक मिनिट, तिला काहीतरी सांगायचंय वाटतं बहुतेक. हं? संध्या बोल ना, काय झालं? हॅलो. ए संध्या, अगं तुला चक्कर येऊन पडायला झालं काय? पण सांग की. साहेबांच्या मोबाईल मध्ये नागाचा फोटो आहे. काय? हो तुम्ही आणि नाग अगदी मित्रासारखे जवळ जवळ कॉलेज मधले पोरं असतात ना तसे. आणि ती बी खांद्यावर हात टाकून. अगं संध्या, काही काय बोलतेस तू? खरं शपथ सांगते दादा, अजिबात खोटं बोलत नाही. तुम्ही तो मोबाईल द्या, त्या मोबाईल मधले फोटो दाखवते मी. तो मोबाईल तिथंच कुठतरी पडला असेल बघ त्याच्यावर. काहीतरी उगाच सांगते तू संध्या. फोन कुठे मोबाईल? बघ मोबाईल कुठे? 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 अयो मोबाईल मधले फोटो समजे गायब आहेत.
अगं संध्या, आपल्या घरी सारखा साप दिसतो ना, त्याचा परिणाम झालाय तुझ्यावर. हा ना. आणि तू ना तो अंधाधुन पेपर वाचायचं ना जरा कमी कर. हो, त्यामध्ये ही काहीतरी असं सापांबद्दल वाचत असते ना, म्हणून तिला सगळीकडे दिसतंय. म्हणे काकांनी नागाच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला. अगं नागाला खांदा असतो का? नाही हो दादा, मी खरंच नागाचे फोटो बघितलेत याच्यात, माझ्या डोळ्यांनी बघितलेत. संध्या, अगं बाळा, आपल्या अंतर्मनामध्ये जे काही चालू असतं ना, ते कधी कधी असं एकदम असं समोर आल्यासारखं वाटतं, आपल्याला दिसतो. आणि मग असं काही घडलं की मग हे असं होतं. आणि तसंच काहीतरी तुझं आता झालंय. संध्या, चल तू थोडा वेळ आराम कर बरं. उठ 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 उठ, चल सावकाश सावकाश. ए, माझा मोबाईल ठेव तिथंच. हो हो. बरं झालं जुई, संध्या बेशुद्ध पडल्यावर तू पटकन फोटो डिलीट केलेस ते, नाही तर मी बेशुद्ध पडलो असतो. अरे बाबा, पण तू फोटो काढायचेच नव्हते ना. मी बिंदास्त होतो. अगं मला काय माहिती की 9:30 वाजता अमावस्या संपणार आहे ते. अरे पण एवढी गोष्ट जर लक्षात ठेवली असतीस ना, तर पुढचं हे सगळं अवॉइड करता आलं असतं बाबा. काय अवॉइड करता आलं असतं? काही नाही याला. ऍक्च्युली मी असं म्हणत होते की असा एकही दिवस जात नाही ज्यात कसलीही गडबड आणि गोंधळ होत नाही. गुड मॉर्निंग गॉर्जियस. गुड मॉर्निंग. तू ऐक ना, हा शर्ट काल माझ्या इस्त्रीला द्यायचा राहिला. प्लीज मला इस्त्री करून देतेस का? जुई बाळा, चहा देतेस ना मला? हो बाबा, आले आले. जुई ऐक ना, मी बाबांना चहा देऊन येऊ? प्लीज प्लीज प्लीज. बाबा चहा. जुई 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 ऐक ना माझं, मला फक्त हा शर्ट इस्त्री करून दे ना. हे पकड, हे ठेव ह्याच्यात. हे काय बाबा? शुभ प्रभात. शुभ प्रभात. हॅलो जुई, नाश्ता रेडी आहे का? हो दादा, रेडी आहे, आणते. आज काय स्पेशल? वेट वेट ही कुठली डिश? जुई अगं थांब ना. वेट वेट. हे घ्या दादा, खाऊन कसं झालं ते सांगा. हा जुई, हो वहिनी. जुई, माझी इस्त्रीची साडी सापडत नाहीये, मला नेसायची आहे आज. हे काय वहिनी कपडे? इस्त्रीवाला सकाळीच ठेवून गेलाय. काय हो दादा, तुम्ही याच्यावरच बसलो होता की काय? अरे, आणि इस्त्रीचे कपडे इथे का ठेवलेत? ऍक्च्युली वहिनी घाई गडबडीत तो देऊन गेला, सो इथेच राहिले. हे घ्या. मी आपली सगळीकडे शोधते. अरे मला कोणी पूजेसाठी पाणी देईल का रे? हो आई, देते. ओ सुपरमन सुपरमन, थांबा, ऑलरेडी बरीच काम आहेत तुमच्याकडे, द्या मला, मी देतो. अरे वेट वेट. हे घे आई. अगं जुई जरा कामात आहे ना, म्हणून मी आणून दिली. जुई 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 ऐक ना, आज सगळे एवढ्या घाईत काय? बापरे, आज गोखले काकांच्या 68th बर्थडे सेलिब्रेशनला आपल्याला जायचंय. आणि आपली आणि त्यांची फॅमिली खूप क्लोज आहे ना, सो आपल्याला जावंच लागणार आहे. अगं पण मग संध्या का नाहीये तुझ्या मदतीला इथे? अरे ते मार्केटला गेले काही सामान आणायला. ओके, म्हणजे पण सगळे गोखले काकांच्या फंक्शनला जाणार आहे एवढं नक्की आहे ना? नक्की म्हणजे ऑफकोर्स जावं लागणार आहे आपल्याला. ओके 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 ओके. मालती, अगं याच्या अंगामध्ये 101 पर्यंत ताप आहे. अरे देवा, आला. कशाला रे एवढी दगदग करत असतोस? जीवाला जपावं रे. आई आई डोकं दुखतंय ग, डोकं दुखत. मी बाबा
जाते. नाही नाही बाम नको बाम नको बाम. हाला बरे काय बघू बाबा बघू. कांद्याचा वास येतोय का इथे? हाला अरे टेम्परेचर जास्त आहे. तुला आणखी काही होतंय का? आणखीन डोकं दुखतंय जरा माझं. आला काय होतंय तुला? प्राजक्ता बघू बघू. अरे आला बराच ताप आहे तुला. आणखी काही होतंय का? हो जरा डोकं पण थांब रे, त्याला आणखीन काय व्हायला हवंय का? त्याला ताप आलाय, डोकं दुखतंय आणि हेच सारखं सारखं सांगून ना आता त्याचं तोंड दुखायला लागेल. ठीक आहे बाबा, मी काहीच नाही विचारत त्याला. अरे पण तुला अचानक ताप कसा काय आला? अरे दादा काल एका बातमीचं शूट पावसात केलं त्यामुळे तब्येत गेली वाटतं. ऐक हॅलो, तू एक काम कर, तू घरीच थांब, आराम कर. लगेच उठून फंक्शनला येण्या एवढी ताकद नाहीये तुझ्यात. हो खरंय, आता मला सुद्धा जावंच वाटत नाही आणि बाहेर पावसाचाही काही भरोसा नाही. नको नको. तुला बरं वाटतंय? नाही अहो बाबा, अहो तुमचे मित्र आहेत ते गोखले काकांना किती वाईट वाटेल ना. तुम्हाला जावंच लागेल बाबा, जावंच लागेल. आई 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 आई. सारखा आई आई करतोय. हो मी थांबते त्याच्याजवळ. हा तुम्ही सगळेजण जा फंक्शनला. नाही नाही नको. तुला बरं वाटतंय? नाही नको आई नको. अगं तू नाही गेलीस तर सगळे बाबांना विचारतील, अरे मालती का नाही आली, मालती कुठे? आई ग आई तुझा आई. ऐक ऐक, माझी तयारी आहे थांबायची, मी थांबतो. अरे दादा तू नाही गेलास तर लोक वहिनीला विचारतील, अरे गंधार कुठे, गंधार का नाही आला, गंधार. दादा तुझा, दादा तुझा. इनफॅक्ट तुम्ही सगळे जा, सगळे जा. मी तर म्हणतो जुईला पण घेऊन जा. तुम्ही सगळे जा, मी बघून घेईल, मी बघून घेईल. नको नको, जुईला थांबू दे तुझ्याजवळ. थांबू दे तर थांबू दे, आता काय. हो हो, मालती म्हणते ते बरोबर आहे. जुई बाळा तू थांब इथेच आणि ह्याची काळजी घे. हा हो चालेल. जुई आला, असं काही जास्त वाटलं ना तर आम्हाला लगेच कळवा. हा आई लगेच कळवतो तुला. तुला बरं वाटायला लागलं? आई ग आई आई लगेच कळवतो तुला, लगेच कळवतो. आई तुम्ही नका काळजी करू, तुम्ही या जाऊन, मी घेईन त्याची काळजी. काही लागलं तर सांग रे. हो हो. जुई अगं गेले का ग, सगळे गेले का? हो गेले. बरं आला, आता तू आराम कर. हा मी तुझ्यासाठी मस्त आल्याचा चहा करून आणते, त्यामुळे तुला बरं वाटेल. कैसे रही? आला बरे, तुला बरं वाटत नाहीये ना? आणि थर्मामीटर सुद्धा तुला ताप आहे असं दाखवत होतं. ये देखो, टेम्परेचर बढ़ाने का आसान तरीका. तू ना धन्यवाद आहेस, सगळ्यांना शेंडी लावलीस. अगं तुझ्या सोबत राहण्यासाठी मी काहीही करू शकतो. हो का? हो, आय एम सिरियस. हे बघ, तू आज काहीही काम करायचं नाही. तू फक्त इथे बस अशी आरामात आणि ऑर्डर कर. आला प्लीज जरा पाणी आण. आला भांडी घासलीस का? आला प्लीज मला चहा ठेव ना. आला साखर संपली जाऊन आणतोस का? आला अरे एवढी काम. बस बस बस, मला ऑलरेडी क्वीन विक्टोरिया असल्यासारखं वाटतंय. अगं तेच तर हवंय ना मला, माय क्वीन. आजचा दिवस फक्त तुझा आणि माझा.